आज न मनाला मृदंग हवा जला, आज न मनाला खेळगडी माझा तयार हा झाला, खेळगडी माझा तयार हा झाला. मृदंग हवा चमत्कार झाला अन स्वामी समर्थ आला हो, अक्कलकोटवाला अन स्वामी समर्थ आला हो, अक्कलकोटवाला. 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 बघावी काय दोन गडीची पोकळ माया, काय कामाची माया, काय कामाची स्वामी समर्थ आला हो, अक्कलकोटवाला. 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 शिव हरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. ए गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. तू माझ्या भक्तीत लीन होऊन तर बघ, मी तुझे सर्व मार्ग मोकळे करीन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे चोळप्पा, अरे झालं की नाही भोजन? अरे अजून तुझी चुलच पेटलेली नाही.
आणि मी भोजन कधी होणार? होईल आता ओ काय सांगा की खरं. स्वामी होते तुझं मला सगळं कळलेलं आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी ए, समर्थ जय शिर्डीच्या जय स्वामी समर्थ अरे चिंगडीच्या जय जय अरे हे काय करताय तुम्ही? महाराज श्री अरे असे कितीतरी आपल्या गावात येऊन गेले. हा बुवा काय ते नक्कीच काट करणार. हो तुम्ही काय बोलतात? हो सामने चमत्कार करतात. मला तर वाटतं त्या दगडूची स्वामीचे चमत्कार करतात ते. छे छे मी अशा भावांना मानत नाही. अरे चोळप्पा, अरे भजन का थांबवलंयस? अरे सगळेच आपल्याला टाळ्या वाजवतील असं नाही. काही लोक आपल्यावर टीकाही करतील आणि हेही आपल्याला स्वीकारायला हवं. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता हे दोन गुण असतात. फरक मात्र एवढाच की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो निरखून बघतो त्याला कमतरता दिसते. तुम्ही चालू ठेवा भजन. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी चुकलं माझं. चुकलं तुझं? होय स्वामी मला क्षमा करा स्वामी. अरे जगामध्ये कोणती कला आली नाही तरी चालेल, परंतु समजून घेण्याची कला आली पाहिजे. समजलास? स्वामी माफ करा माझं. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ. अंबा बोले स्वामी समर्थ. अंबा बोले. ए समर्थ जय जय स्वामी. ए बंद करा हे सगळं. अरे कोण तो साधू आणि काय त्याचा गुणगान करताय तुम्ही? थांबा आता त्याचं पितल उघडं करतो. समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री असं काम दाखवलं का तुला? महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नालायक बेशरम, स्वामी समर्थ जय जय स्वामी. अरे नागपंथी आहेस की जादूगर? आमच्याशी असे खेळ करतोस? अरे नागपंथी म्हणजे दत्तगुरूंशी एक रूप झालेला संप्रदाय आणि तू त्याला कलंक लावतोस? मूर्ख माणसा, बोल. राम खुरा, यापुढे असा करशील तर याद जा
अरे थांब ना, करतो तुझी सुटका. हा असा गणगणात चौऱ्याऐंशी योनीत तुला समजला. बोल बोल, तुला कोणत्या योनीत फिरू? बोल माकाड कुत्रा, बोल बोल बोल. क्षमा करा स्वामी, क्षमा करा, चुकलं माझं. ठीक आहे. ओम श्री गोरक्ष जालंधर चपडाक्ष अणबंध कानिक मचिद्राच्या चौरंगी रेवांत बद्री संध्या भूम भुवा नवनाथ सिद्धा. या मंत्राचा तू जप कर आणि सर्वत्र प्रचार कर. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री भक्ती नामाचा महिमा झाला सुरू. भक्ती नामाचा महिमा झाला सुरू. स्वामी दत्त गुरुचे आम्ही भजन करू. स्वामी दत्त गुरुचे आम्ही भजन करू. स्वामी दत्त गुरुचे आम्ही भजन करू. नामाचा महिमा झाला सुरू. नामाचा महिमा झाला सुरू. गुरुचे आम्ही भजन करू. गुरुचे आम्ही भजन करू. गुरुचे आम्ही भजन करू. तिन्ही जगाचा तोच स्वामी. त्रिलोकी ज्याची कीर्ती नामी. त्रिलोकी ज्याची कीर्ती नामी. त्रिलोकी ज्याची कीर्ती नामी. संत नामाचा जप झाला सुरू. संत नामाचा जप झाला सुरू. गुरुचे आम्ही भजन करू. स्वामी दत्त गुरुचे आम्ही भजन करू. स्वामी दत्त गुरुचे आम्ही भजन करू. वाह, दादर प्रभादेवी ते अक्कलकोट एवढा मोठा खडतर प्रवास, पण इथं आल्यानंतर मन एकदम स्थिर होऊन गेलं. कधी एकदा स्वामींचं दर्शन घेतोय आणि कधी एकदा त्यांचे चरण स्पर्श करतोय असं झालं. स्वामी स्वामी या जांभेकर महाराज या. कसं काय चाललंय आपला मुंबई प्रभादेवीला? सगळं काही सुकल मंगल आहे ना? स्वामी, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना कसं काय चालणार? तुमच्या आशीर्वादाने एकदम ठीकठाक चाललं आहे. जांभेकर महाराज, आम्ही दिलेला भक्तीचा प्रसार आपण उत्तमरित्या पार पाडत आहात. आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालोय. मागा तुम्हाला काय हवंय ते. स्वामी, मी काय मागणार तुमच्याकडं? तुम्हाला द्यायचंच असेल तर माझ्या दादरच्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरासाठी वैभव द्या. हीच माझी मागणी तुमच्याकडे. वाह, पाहिलं गावकरी, भक्त असावा तर असा. मागितलं तर काय? माझ्या श्री गणेशासाठी, त्या सिद्धिविनायकासाठी,
त्या सिद्धिविनायकाच्या मंदिरासाठी वैभव मागितलं. जांभेकर महाराज, हे मंदार वृक्षाचं रोपट आहे. हे आपल्या सिद्धिविनायक मंदिराच्या अंगणात लावा. जस जसं हे रोपट बहरेल तस तसं आपल्या सिद्धिविनायकाचा महिमा वाढेल आणि वैभव वाढेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. रंग भरू दे गणराया आज ना मनाला. ओ वाळू आरती श्री गणातुला. प्रारंभी तुला गौरीच्या मुला बहरू देखला गुण गाऊ तुझे. स्वर्गंध निळा भाळी चंद्र ठिळा पितांबर पिवळा गोड नाम तुझे. रंग भरू दे गणराया आज न मनाला. ओ वाळू आरती श्री गणातुला. ओ वाळू आरती श्री गणातुला. वाळू आरती श्री गणातुला. ओ वाळू आरती श्री गणातुला. बाळी कपाळी तुझ्या चंद्र हा शोभला. गजमुख पाहण्याचा योग मजला भला. तव पूजनाचा ध्यास मज लागला. तुझ्या दर्शनासी हा कलावंत सजला. आरास फुलांची मी वाहते आज न मनाला. ओ वाळू आरती श्री गणातुला. ओ वाळू आरती श्री गणातुला. वाळू आरती श्री गणातुला. ओ वाळू आरती श्री गणातुला. आळवीचे कर देवा सोडून या हात. संकट समयी असते तुझी आम्हा साथ.
मी आरतीचे ताट पंचारती ओवाळते मी आज नमनाला ओवाळू आरती श्री गणातुला ओवाळू आरती श्री गणातुला प्रारंभी तुला गौरीच्या मुला बहरू देखला गुण गाऊ तुझे स्वर्गंध निळा वाणी चंद्र टिळा पितांबर पिवळा गोड नाम तुझे रंग भरू दे गणराया आज नमनाला ओवाळू आरती श्री गणातुला ओवाळू आरती श्री गणातुला ओवाळू आरती श्री गणातुला राधे आता काहीतरी म्हणवाच लागेल ही अशी ऐकणार नाही हा असं काना तुला कितीला सांगितले माझे चरण स्पर्श करू नको जो माझे चरण स्पर्श करतो तो माझा कायमचा दास बनतो हे मला नाही पटणार तू माझा आत्मा आहेस तू आज काही केलंस तरी मी तुझ्याशी बोलणार नाही राधे तुझ्यासाठी काही पण तू ज्या ज्यावेळी ह्या भूतलावर जन्म घेशील ना मी त्यावेळी तुझ्यासाठी अवतरणार कारण कारण तू जन्मजन्मी माझी प्रियसी आहेस चल हट मला तुझ्याशी बोलायचं नाही कधी छेड काढायची पण प्रेमाच्या गोष्टी करायच्या आम्ही आम्हाला स्थान करत असताना तू आमच्या वस्त्राला लपवलीस तुला काहीच नाही वाटले किती निर्लज्ज आहेस रे तू काना आम्ही साऱ्या गावलांनी त्या पाण्यात राधे क्रोधाच्या वरात शब्दांवर नियंत्रण असावं लागतं कारण आता तुझ्या मुखातून अब्रूचे ढिंडवणे निघाले असते काल जे काही झालं त्यातून तुम्हाला मला संदेश देण्यात तू वेगळा होता कसला आहे तू किती लाज वाटली माहितीये का ना तुला जीव मुठीत घेऊन मी बाहेर पडली नशीब तू तिथे एकटाच होतास म्हणून पण पाण्यात जाताना वस्त्रे उतरवूनच गेलात ना तेव्हा काय नाचलात तेव्हा कोणी नव्हतं रे काना असं अगं राधे तू वेडी आहेस तूच तर म्हणतेस ना की तू या कणात आहेस हो काना मग ऐक तुम्हा साऱ्या गवलनीची वस्त्रे लपवूनही काय माझी हौस नव्हती या यमुनेत
विन वस्त्र नेऊन मन स्वक्त स्नान करत होतात. पण साक्षात सूर्यदेव, जलदेवता, विश्वदेवता, जलचल प्राणी, कीटकनाशक, पशुपक्षी तुम्हाला पाहून हिन झाले होते. म्हणून तुम्हाला शिक्षा व्हावी ह्या हेतूने तुमची वस्त्रे लपवली. असो, पण राधे, तुझ्या माहितीसाठी आणि या जगाला ज्ञात असण्यासाठी सांगतो, स्त्री किंवा पुरुष ज्यावेळी अर्धवस्त्र परिधान करून स्नान करत असतात त्यावेळी त्यांच्या अंगावरून या वस्त्रावर पडणारे जल त्यांचे पूर्वज प्रसन्न करतात आणि पूर्वज तृप्त होतात. पण निर्वस्त्र स्नान केल्याने पूर्वज अतृप्त राहतात आणि स्नान करण्याला पाप लागते. म्हणून राधे, स्नान करत्यावेळी अर्धवस्त्र तरी परिधान करावं हा संदेश मला द्यायचा होता. राधे, तू हरवली आहेस का? काना, तू किती गोड समजून सांगतोस रे. फक्त एक वेळ या प्रेमाच्या मिठीत घे ना काना, फक्त एक वेळ. असं तर मग ये. भीती कोणाची? अगं या जगाची तर रीतच आहे. आणि राधे, ह्या कलियुगात प्रेम करण्याची जीतच आहे. मी कशी रेखणा. अरे मोहना, तुझं विन मन लागेना, माझे मन लागेना, माझे मन लागेना. अरे मोहना, तुझं विन मन लागेना, माझे मन लागेना, माझे मन लागेना. बासुरीने तुझा वेड लाविले मला, जीव माझा तुझ्या प्रेमात गुंतला. बासुरीने तुझा वेड लाविले मला, जीव माझा तुझ्या प्रेमात गुंतला. हृदयाची धडकन सांगे तुझी आठवण, सांगे तुझी आठवण रे गणा. अरे मोहना, तुझं विन मन लागेना, माझे मन लागेना, माझे मन लागेना. अरे मोहना, तुझं विन मन लागेना, माझे मन लागेना, माझे मन लागेना. अरे मोहना. काना, मी खूप थकले आहे रे. राधे, यामध्ये सुद्धा मला तुझा चांगुलपणा दिसतोय. माझा चांगुलपणाच का दिसतो? मी केलेलं प्रेम का नाही दिसत? अगं राधे, तू वेडी आहेस. तुझा आत्मा तोच माझा आत्मा. राधे, तुला आठवतं, ह्या गोकुळातील सर्व गोपिका माझ्यावर प्रेम करतात. मीही त्यांच्यावर खूप प्रेम करतो. पण
यामध्ये मला तूच सर्वश्रेष्ठ आहेस. राधे, तुला माहिती आहे मी हा पंख माझ्या शिरामध्ये का धारण करतो? नाही काना. राधे, त्रेतायुगात राम अवताराच्या वेळी सीतेचा शोध घेत असताना मीही पाण्यानं व्याकुळ झालो होतो. तेव्हा ह्याच मयुराने मला जलाशयाचा मार्ग दाखवला. त्याला माहिती असताना सुद्धा की माझा हा पंख एका विशिष्ट ऋतूमध्ये गळून पडतो, पण त्याची पर्वा त्याने न करता त्याने मला जलाशयाचा मार्ग दाखवला आणि माझी ताण भागवली. तेव्हा त्याच वेळी मी त्याला वचन दिले होते की संकट समयी मी त्याला पाणी पाहिजे, पण मी हे वचन पूर्ण करू शकलो नाही. याचं प्रायश्चित्त म्हणून मी हा त्याचा पंख माझ्या शिरामध्ये धारण केलाय. राधे, कुठे हरवली आहेस? काना मला निघावं लागेल, उद्या पुनवेचा बाजार आहे. थांब राधे. राधे, सुदामा, काढतो आत माझ्या डोळ्यावरून. काना, तू ओळखलेस मला? हो सुदामा, हे विश्व मी जाणतो, पण या विश्वामध्ये ज्या विधात्याने सृष्टीची रचना केली आहे तो तर पाहतच आहे. या धर्तीवर पापाचा डोंगर उभा राहिलाय. भर दिवसा अत्याचार वाढत आहेत आणि याची चिंता मलाही आहे. आपल्याला चिंता कशाला करता? सुदामा, त्यासाठी तर माझा जन्म झालाय. हे देवा, ते कसं शक्य आहे? मला नाही पटणार. सुदामा, तुला पटवून घ्यावंच लागेल. पण सुदामा, तुझ्या सोबतची सवंगडी कुठे आहेत? ते गाई वासरू घेऊन रानात गेले. हो का? मग तुम्ही प्रत्यक्ष डोळे बंद करा आणि तुमच्या अवतीभोवती काय दिसेल ते मला सांगा. ठीक आहे देवा. अरे पाहिलंस, ह्या गायी आपल्या धरणी माता आहेत. आता तरी पटलं का? हो देवा. माझे कार्य कोणते आहे? सुदामा, उद्या पुनवेचा बाजार आहे आणि आपल्या गोकुळातील गवळणी उद्या बाजारला जाणार आहेत. त्यांचा रस्ता बंद करा, दह्या दुधाची नासाडी करा, तरच या कंसाला कळकळ लागेल आणि यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे देवा. हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा? सुदामा, हुकूम माझा आणि कायदा तुमचा. ठीक आहे देवा. चला येतो मी. सोनियाचा दिसा उगवला उगवला उगवला. सोनियाचा दिसा उगवला सोनियाचा दिसा उगवला. सोनं पावलाने सजली पाट सोनं पावलाने सजली पाट. बिगी बिगी चला ग मथुरेला पादुक्याने भरली वाट. बिगी बिगी चला ग मथुरेला पादुक्याने भरली वाट. बिगी चला ग मथुरेला पादुक्याने भरली वाट. बिगी चला ग मथुरेला पादुक्याने भरली वाट. सोनियाचा दिसा उगवला सोनियाचा दिसा उगवला. सोनं पावलाने सजली पाट सोनं पावलाने सजली पाट. बिगी बिगी चला ग मथुरेला पादुक्याने भरली वाट. बिगी बिगी चला ग मथुरेला पादुक्याने भरली वाट. 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 बिगी चला ग मथुरेला
अगं मावशी नाही आली अजून. अगं बरं झालं नाही आली ती, नाहीतर काकेत कोसा आणि गावाला वळसा. मी पण तेच म्हणते ती हवीच कशाला, फटकल तोंडाची आणि चव नाही गोंडाची. अगं पण तुम्हाला बाजाराचं वाट माहित आहे का? काय ग चंद्रा? हो हो बरं बरं, तूच हाक मार. मावशी, अगं ए मावशी, काय झालं? अगं बाजाराला जायचंय ना. अगं कोण हाक मारते मला? अगं मी राधा. तू राधा होय, म्हणून तुला चढले इश्काची बाधा. आली आली. घरात गडबड पोरांची बडबड नकल एकाची झाली, तोंडाला पावडर ओठाला लाली नटून बनवी आली. घरात गडबड पोरांची बडबड नकल एकाची झाली, तोंडाला पावडर ओठाला लाली नटून बनवी आली. आता जाणार कुठं येणार कुठं, घरात पोरांचा राडा खायचा वाटत करतोय घट्ट सोडीन मला वसाडा. आता आली 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 ग मावशी बाई, आली ग मावशी बाई, आली ग मावशी बाई, आली ग मावशी बाई. थांबाची जरा मागं सरा नका करू तुम्ही घाई, थांबाची जरा मागं सरा नका करू तुम्ही घाई. आता आली 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 ग मावशी बाई, 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 आली ग मावशी बाई. वया 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 वया. अगं जरा खांजवा ग. अगं काय? अगं खांजवा ग, अगं, पाठ मावशी, खांजवा काय? ग. अगं कुल लागलं ग कुल. अगं माझ्या अंगाची कायली झाली ग. मेल्यानं हाक मारतो ते झाडावरची लाकडा काढली तिथं वाकडे लागलं ना ग. हे लाकडं. अगं मावशी हे लाकडं कशाला आणलंय, तुला जाळवायला? अगं हे चित्तुत्री माझ्या तोंडाला लागू नको चटक भवानी. हा. अगं पोरीनो मला कशाला बोलवला? अगं बाजाराला जायचंय ना. बाजाराला जायचंय. हा मग काय काय घेतलं सांगा बघू. दूध, लही, लोणी, तूप असं आम्ही सर्वांनी गौरच घेतलाय. बरं बरं बरं. मग काय संदेश वगैरे केलाय? हा संदेश द्या पाहू. थांब थांब मी सांगते. सांग सांग. नाटक नमन शक्ती तुरा, नाटक नमन शक्ती तुरा, जपतो आम्ही कोकणची लोककला म्हणून स्वयं आले नमन महोत्सवाला. वाकुनी मुजरा करते रसिक जनाला, तुमच्या टाळ्यांची साथ हवी, तुमच्या टाळ्यांची साथ हवी या मनोरंजनाला मनोरंजनाला मनोरंजनाला. वा 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 वा. छान छान छान. आणि तुमचं काय? ऐकतेस ना ग मावशी? ऐकते ऐकते. युगायुगात भारी राधाकृष्णाची जोडी, युगायुगात भारी राधाकृष्णाची जोडी, म्हणूनच कलियुगात आहे मुला मुलींना इश्काची गोडी. वा वा वा. छान छान छान. हॅलो, भूमी गजानन विरकर वीरगाव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. आई जुदानी कला फाउंडेशन त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे पोरीनो आपल्याला बाजाराला जायचंय की नाही? अगं पण आम्ही शृंगार केलाय. तुम्ही शृंगार केलाय मग घ्या की. बरं घेतो. बरं बरं. पायी पैंजण बांधिला नवा, सजविला शृंगार थाट, संगे गोरस घेऊन खवा, धरा डोईवर दुधाचे माठ.
सासूबाई रे तयारी सासूबाई रे तयारी भर जरी हा शालू नवा सजविला शृंगार थाट भर जरी हा शालू नवा सजविला शृंगार थाट संगे गौरस घेऊन खवा धरा डोईवर दुधाचे माठ 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 आमच्या आमच्या पोरीचं माठ घ्यायला तुम्ही कोण रे तुम्ही माकड मावशी ओळखत नाही कोण तू माकड माकड आम्ही श्रीकृष्णाच्या संगडी पेंड्या सुद्धा बोबड्या वाकड्या आंघोळ करून आलो ना आंघोळ आता पावसाची वाट बघतोय मला वास येतोय बाजूला ए पण आमचा रस्ता कसा लाडवताय मावशी हा रस्ता प्रतिबंध आहे देवाच्या हुकमाने तर म्हणजे माझ्या अरे मग हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा कोण देवांचा आणि कायदा आणता हा नशीब आठवला चला मग तुला कायदा ऐकायचा सांगा सांगतो हा हॅलो मला काहीच गरज नव्हती घरादे तुला अडवल्याची मला काहीच गरज नव्हती घरादे तुला अडवल्याची कृष्णदेवाने हुकूम दिला रोल आली सुदाम्याची कृष्णदेवाने हुकूम दिला रोल आली सुदाम्याची कृष्णदेवाने हुकूम दिला रोळी आली सुदाम्याची कृष्णदेवाने हुकूम दिला रोळी आली सुदामाची मला काहीच गरज नव्हती घरादे तुला अडवल्याची मला काहीच गरज नव्हती घरादे तुला अडवण्याची कृष्णदेवाने हुकूम दिला रोळी आली सुदाम्याची 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 आमचा कांदा ऐकला कांदा अरे तात वाताल्या आमचा तांदा ऐकला काय ऐकला काय करायचा आमच्या म्हणे देवाच्या हुकमाने आमच्या कायद्याने तुम्हाला इथे बसावं लागेल हा इथे बसावं लागेल पोरीनो आपण थकलोय की नाही थोडं विश्रांती घेऊया मी काय म्हणता तू आहे ना तुम्ही 10 फुलं मी त्या थकल्या बदल्या काय त्या बघून येता हा तू थांबतोय मग माझा थबाल पाचनं धर इकडे कुठं गेल्या अगं ये म्हाताले ह्या थकल्या हातल्या तुला काय झालं हाताया मी कट्याला हादू हादू नव हद हद आता बसू हा मग तास म्हणताय मी माझं गुडघं मोडले ना तुझ्या गुडघ्याला काय झाला मला म्हातारी झाली मेल्या तुला मी काही जवान दिसते काय तुझ्या गुडघ्याला आता लोलून लोलून लोलू लोलू आलं नीट बोल आलं तुझ्या गुडघ्याला काय लोलू का मी लोलू लोलू आता 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 अरे लोलो 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 बोल हॅलो खास करून
हॅलो. खरोखरच आभार मानावे लागतील, कारण माझ्या गावावरून आमच्या देवाचे पुजारी केदार गुरव यांची बहीण रोहिणी विरखर जोशी यांच्याकडून या सर्व कार्यक्रमासाठी 500 रुपयाची बक्षीस आले. आई जुदारी कला पाडून त्यांचे आभार कावर. तसेच राजेंद्र राणे गाव नारडवे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये देण गेले. आई जुदारी कला फाउंडेशन त्यांचे आभार आहेत. आभार. सांज सवरली तू गवळ्याच्या नारी, ऐकून बासुरी तू झाली सबावरी, ऐकून गेला राधे माझी ललकारी, उतरून देव खाली डोईवरच्या घागरी, देतो आरोली मी नंद मुरारी, जाऊ नको ग राधे मथुरेच्या बाजारी, देतो आरोली मी नंद मुरारी, जाता तुम्ही का मथुरेच्या बाजारी. साज सवरली तू गवळ्याच्या नारी, ऐकून बासुरी तू झाली सबावरी, ऐकून गेला राधे माझी ललकारी, उतरून देव खाली डोईवरच्या घागरी, देतो आरोली मी नंद मुरारी, जाता तुम्ही का मथुरेच्या बाजारी, देतो आरोली मी नंद मुरारी, जाता तुम्ही का मथुरेच्या बाजारी, देतो आरोली मी. राधे, तुला किती वेळा सांगितलंय बाजाराला जाऊ नको म्हणून. तू माझं ऐकणार नाहीस ना. काना, पण मला जावं लागलं रे, माझ्यासाठी नव्हे तर या माझ्या सवंगड्यांसाठी. राधे, तर ऐक माझ्या लीला. सांगितो तुला मी जन्म कहानी, अवतरलो मी राधे नाना रूपानी, ही मधुर बासुरी मी गधरली गहाती, जोडिली गमी भक्तांसी गणाती, अष्टमीच्या मध्यान गरात्री, आई वडिलांची जोडिली मी गणाती,
जोडिली मी गणाती पाचोबा मंडळीला बळी घरी गेला बळी मस्तकी पाय मी दिला मी विपराला सव्या उताराला परशु हाती धरिला सहस्र अर्जुन वधून तारिले कोकणाला कोकणाची माय भूमी झाली लाल माती जोडिली गमी भक्तांची गणाती अष्टमीच्या मध्यान गरात्री आई वडिलांची जोडिली मी गणाती सातव्या उताराला प्रभू राम जन्मला सोडवून सीतेला आणली अयोध्येला आठव्या उताराला रचली गोकुल ही लीला वचन दिले पृथ्वीला आलो तुझ्या भेटीला तुझ्याशी जोडिली मी प्रेमाची प्रीती जोडिली गमी भक्तांची गणाती अष्टमीच्या मध्यान गरात्री आई वडिलांची जोडिली मी गणाती सांगितो तुला मी जन्म कहाणी अवतरलो मी राधे नाना